सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहैः। ओम शांती शांती शांती। कठोपनिषद आणि कठोपनिषदाची असणारी प्रथमवल्ली जे आहे त्याचा आता शेवट आपण या ठिकाणी येत आहोत। शेवटचे असणारे जे सगळे मंत्र त्या ठिकाणी असणारा नचिकेताने जे 3 वर मागितले होते, यमाने की 3 वर मागून घे, त्यातले जे पहिले 2 वर आहे हे लौकिक विद्या संदर्भात त्या ठिकाणी मागितले की काय व्हावं काय नाही व्हावं, अग्निविद्या असेल किंवा वडिलांचा असणारा राग शांत होणं असो, असं काय लौकिक सांगितलं। परंतु तिसरा जो विषय आहे हा पारलौकिक विषय त्या ठिकाणी च्यापेक्षाही प्रत्यक्ष म्हणून मागच्या पाठामध्ये आपण एक पाहिलं होतं काय, प्रत्यक्षानुमित्यावा यस्तु उपायो न बुध्यते। प्रत्यक्ष अथवा अनुमानाने ज्याच्यावर उपाय सापडत नाही, एनम विदंती वेदेन तस्मात् वेदस्य वेदता, त्या गोष्टींचं ज्ञान आम्हाला शास्त्र करून देतं। का शास्त्राचं श्रेष्ठत्व, का शास्त्र मानायचं, का गीतेमध्ये भगवंत म्हटले, काय म्हटले गीतेमध्ये भगवंत, तस्मात् शास्त्रं प्रमाणन्ते कार्य व्यवस्थितौ। काहीतरी असेल तर शास्त्रच प्रमाण। शास्त्राने सगळं विधी आणि निषेधात्मक शास्त्र आहे। विधी म्हणजे काय करावं आणि निषेध म्हणजे काय करू नये, हे सर्व आम्हाला शास्त्राने सांगितलं। म्हणून तस्मात् शास्त्रं प्रमाणं, म्हणून शास्त्र काय करतं, शास्त्र प्रत्यक्ष आणि अनुमान, आपल्याला प्रत्यक्ष एखाद्या वस्तूचं ज्ञान। का शास्त्राच्या अपेक्षा, तर शास्त्र आपल्याला जी गोष्ट प्रत्यक्ष अथवा अनुमानाने, वस्तूचं ज्ञान आपल्याला 2 स्वरूपाने होत असतं। कोणतं, एक प्रत्यक्ष म्हणजे आपण समोर पाहिल्यानंतर काय हा मोबाईल आहे, हा चष्मा आहे, हे प्रत्यक्ष ज्ञान। अनुमानाने यत्र यत्र धूमः तत्र तत्र वह्निः, अनुमान करतो आपण, अरे इथे धूर दिसतोय म्हणजे कुठेतरी आग लागलेली आहे, अरे आता ही गाडी आली म्हणजे आता हे येणार, हे अनुमान करतो। आणि म्हणून प्रत्येक गोष्टीचं ज्ञान आपल्याला प्रत्यक्ष आणि अनुमानानेच होत असतं व्यवहारामध्ये। परंतु काही गोष्टी अशा आहेत की ज्या गोष्टींचं ज्ञान आपल्याला प्रत्यक्ष आणि अनुमानापेक्षाही पुढे जाऊन त्या गोष्टीचं ज्ञान आम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर मग यस्तु उपायो न बुध्यते। ज्या गोष्टीचं ज्ञान आम्हाला प्रत्यक्ष आणि अनुमानाने होत नाही, त्या गोष्टीचं ज्ञान आम्हाला शास्त्र करून देतं। तस्मात् वेदस्य वेदता, आणि म्हणून अशा प्रकारे, म्हणून शास्त्राची वेदता म्हणजे श्रेष्ठता का, की अशा प्रकारे ज्या गोष्टीचं ज्ञान आम्हाला प्रत्यक्ष आणि अनुमानाने होत नाही, त्या सर्व गोष्टींचं, इंद्रियातीत वस्तूंचं जे ज्ञान आहे, हे इंद्रियातीत वस्तूंचं ज्ञान आम्हाला शास्त्र करून देतं। म्हणून अशा प्रकारे ही म्हणून पारलौकिक, लोकांमध्ये हा आहे सगळं व्यवहार आपलं ज्ञान आहेच, आपण त्या ठिकाणी आपण हुशार आहोतच, परंतु असं जे पारलौकिक आहे परमार्थ तत्वाचं असणारं ज्ञान,
जे आहे तेच ज्ञान या ठिकाणी तिसऱ्या मंत्राच्या द्वारे विचारण्याचा प्रयत्न नचिकेताने केला. आणि म्हणजे अशा प्रकारे नचिकेताने हा तिसरा प्रयत्न केल्यानंतर आता हे काय अत्यंत गुह्य स्वरूपाचं ज्ञान असल्यामुळे तिथे काय पाहिजे, विवेक पाहिजे, वैराग्य पाहिजे. हे दोन गोष्टी प्रामुख्याने, नित्यवस्तू विवेक आणि इह मूत्र फलभोग विराग, हे दोन काय साधकाचे पंख आहेत. ज्ञानरूप आकाशामध्ये ज्ञानस्वरूप असणारं ते फल प्राप्त करून घ्यायचं असेल, साधकरूपी जो पक्षी आहे त्या साधकरूप पक्षासाठी ज्ञानस्वरूप फलाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर काय, त्याला विवेक आणि वैराग्य हे दोन त्या साधकाचे पंख आहेत. या दोन साधकाच्या पंखाच्या द्वारे तो साधक ते फल, ज्ञानस्वरूप फल प्राप्त करण्यासाठी या आकाशामध्ये भरारी घेतो. आणि म्हणून अशा प्रकारे म्हणजे यातला एक जरी पंख कमी पडला, विवेक कमी पडला तरी उड्डाण घेऊ शकत नाही, उडू शकत नाही. वैराग्य कमी पडलं तरी सुद्धा तो उडू शकत नाही. आणि म्हणून याकरता म्हणून या दोन्ही गोष्टी एक साथ पाहिजेत. विवेक सुद्धा पाहिजे आणि वैराग्य सुद्धा पाहिजे. आणि मग वैराग्य निर्माण होण्याकरता ज्याच्यामध्ये आसक्ती, हे पाहिजे, ते पाहिजे, अमुक पाहिजे, तमुक पाहिजे, भोग पाहिजे, एक पाहिजे, ते पाहिजे, हे सगळ्यामध्ये काय पाहिजे, जिगुप्सा भाव निर्माण व्हायला पाहिजे. त्या ठिकाणी भर्तहरी म्हणून मोठे एक प्रशासक होते उज्जैनचे. त्यांना नंतर राजा असताना सुद्धा नंतर त्यांना काय वैराग्य प्राप्त झालं. वैराग्य प्राप्त झाल्यानंतर ते मोठे कवी झाले. त्यानंतर त्यांनी अनेक प्रकारचे ग्रंथ त्या ठिकाणी, त्यामध्ये भर्तृहरीचे 3 प्रकारचे त्यांनी शतकं लिहिली. कोणतं, एक नीतिशतक, एक शृंगार शतक आणि एक वैराग्य शतक. त्यात नीतिशतकामध्ये कशा प्रकारे नीती केली पाहिजे, राज्यकारभार चालवायचा असेल तर नीती अपेक्षित आहे. साम दाम दंड भेद ही त्याची नीती आहे, ते सगळं त्याच्यामध्ये सांगितलं. शृंगार शतकामध्ये गृहस्थ जीवनामध्ये जे आहे त्याचं तिथं असणारं वर्णन केलं. आणि वैराग्य षटकमध्ये आहे हे सगळं जे आहे हे कसं, काही याच्यात अर्थ नाही, कशा प्रकारे आहे याचं वास्तविक स्वरूप जे आहे, वास्तविक स्वरूप त्या ठिकाणी वैराग्य. त्याच्यामध्ये 100 प्रकारचे श्लोक आहेत. त्या 100 श्लोकांच्या माध्यमातून त्याला वैराग्य शतकम, शतक म्हणजे 100 असणारे श्लोक त्या ठिकाणी. आणि म्हणजे अशा प्रकारे वैराग्य तीव्र निर्माण होण्याकरता साधकाला जे आपण मानतोय, मी अमुक, मी तमुक, मी असा, मी तसा, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत जे मानतोय त्या प्रत्येक गोष्टीला कुठल्या ना कुठल्या गोष्टीची भय आहे त्या ठिकाणी. आणि म्हणजे अशा प्रकारे त्या ठिकाणी एक सुंदर असं तेथे श्लोक वैराग्य शतकामध्ये त्यांनी दिला की कशा प्रकारे वैराग्य श्रेष्ठ आहे ते त्या श्लोकाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला. रोगे भोगे रोग भयम, पहिलं सांगितलं काय, भोगे रोग भयम कुले च्युति भयम वित्ते नृपालाद भयम मौने दैन्य भनम बले रूप भयम रूपे जरायाम भयम शास्त्रे वादि भयम गुणे खल भयम काये कृतांता भयम सर्व वस्तु भयान्वितम भुवि नृणाम वैराग्यमेव अभयम. हे सगळं आपल्याला वाटतं हे मिळाल्यानंतर मला भय राहणार नाही, ते मिळाल्यानंतर मला असं होईल तसं होईल, पण हे सगळ्यामध्ये काही ना काही गोष्टीचं भयच आहे हे सांगण्याचा त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला. भोगे रोग भयम सांगितलं सगळ्यात पहिल्यांदा. आपल्याला वाटतं आपल्याला हा भोग घेतला, तो भोग घेतला, 4 गुलाबजाम खाल्ल्यानंतर असं होईल तसं होईल, परंतु त्यानंतर 5-6 खाल्ल्यानंतर मग पोट जड होईल, काही ना काहीतरी पुन्हा BP वाढेल, शुगर वाढेल. भोगे रोग भयम, कुठल्याही गोष्टीचा भोग घेतल्यानंतर शरीराला काय रोगच आहे.
भोगे रोगभयम कुले च्युतिभयम, मी अमुक कुलामध्ये उत्पन्न, मी असा मी तसा. परंतु ती जी मर्यादा आहे, पुन्हा ती मर्यादा ढासळू नये. मी या घरातला, मी त्या घरातला, मी असा मी तसा, ते सुद्धा काय मेंटेन करण्यासाठी सुद्धा पुन्हा काय प्रयत्नशीलच आहे. त्याचे च्युतिभयम म्हणजे या विशिष्ट लेवलमधनं खाली येऊ नये, आणि त्या अनुषंगाने सगळं मेंटेनन्स करण्याचं काय ते सुद्धा भयम आहे. द्वित्ते नृपालाद्भयम, किती पैसा कमवला तरी पैशाला पुन्हा टॅक्स आहेच तुम्हाला. नृपालात म्हणजे राजाकडून टॅक्स, याच्यावर टॅक्स, त्याच्यावर टॅक्स, हा GST आला, तो GST आला, हे सगळं त्याच्यामध्ये पण आहेच. मौने दैन्यभन, बोलत जरी नसला, शांत राहिल्यास अरे याला काहीच येत नाही, म्हणून दैन्यभयम. बले रूपभयम, कितीही जरी शक्तिवान असला तरी सुद्धा त्याला काय, त्याला शत्रू वाचणं भय हे आहेच. आता वाटेल मी मोठा अमुक झाला, मी एवढी शक्ती प्राप्त केली, पण त्यापेक्षा मोठा काच ना उद्या आपण निर्माण झाला की त्याला पुन्हा त्याच्यापासून सुद्धा काय भीतीच आहे. भले ऋपुभयम रूपे जरायाम भयम, मी असा आहे, मी यौवन आहे, मी दिसायला सुंदर आहे, मी अमुक आहे तमुक आहे, जरी किती असलं तरी काय, रूप जरी किती त्याला आत्ता याडे असलं तरी सुद्धा त्या रूपाला रूपे जरायाम भयम. एकदा वृद्धावस्थेला लागला, 50, 55, 60च्या पुढे एकदा निघाला की काय ते सगळं असणारं रूप हळूहळू शरीराला सुरकुत्या पडायला सुरुवात होतात. त्याला काय, त्याला सुद्धा जराया भयम, वृद्धावस्थेचं भय आहे. शास्त्रे वादी भयम, किती शास्त्रामध्ये उत्कृष्ट वक्ता असला, शास्त्र व्याख्यान कौशल्यम, तरी सुद्धा काय शास्त्रे वादी भयम, आज ना उद्या त्याला कोणाशी तरी पुन्हा वादच करायचा आहे. गुणे खलभयम, कितीही गुणवान असला, सर्व गुण संपन्न जरी असला तरी त्याला सुद्धा काय खलभयम म्हणजे दुर्जनांचं भय. त्याचे गुण जे आहेत ते पोचूनच देणार नाही. फेक नेरेटिव्ह सध्याच्या भाषेमध्ये सगळीकडे प्रसिद्ध असलेला शब्द. म्हणून काय गुणे खलभयम काये कृतांता भयम, किती शरीर सुंदर जरी असलं तरी ते शेवटी काय यमाचाच आहार आहे, यमाच्या स्वाधीन त्याला आपल्याला करायचं आहे. म्हणून काय सर्व वस्तू भयान्वितम भुवी, ह्या जगतामध्ये आपण जे जे म्हणतोय हे 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 मला प्राप्त करायचं, हे प्राप्त करायचं, ते प्राप्त, याचं हे त्याचं ते, ज्या ज्या गोष्टीचा आपल्याला मीपणा आहे त्या सगळ्या मीपणाच्या गोष्टी आज ना उद्या भयाच्याच आहारी जाणार आहे. आणि म्हणून नृणाम वैराग्यमेव अभयम, म्हणून या सगळ्या गोष्टींमध्ये श्रेष्ठ काय, आपल्याला अभय देणारं काय, या सगळ्या गोष्टी जरी प्राप्त केल्या तरी या सगळ्या गोष्टींच्या मागे भयच आहे. मग अभयम काय, तर अभयम वैराग्यमेव अभयम. म्हणून अशा प्रकारे जोपर्यंत म्हणून विवेक आणि वैराग्य या ज्या दोन गोष्टी आहेत, या विवेक आणि वैराग्य या दोन गोष्टी जोपर्यंत साधकाच्या, म्हणून सांगितलं तो ज्ञान स्वरूप फलाची प्राप्ती करायची असेल तर साधकाचे हे ज्ञान आणि वैराग्य स्वरूप हे पंख जोपर्यंत दृढ होत नाही तोपर्यंत तो स्वच्छंद ते फल प्राप्त करण्यासाठी विहार करू शकत नाही. म्हणून त्याच्याकरता म्हणून वैराग्य आहे का नाही ते सुद्धा तोच प्रश्न आहे. नचिकेताने जो प्रश्न विचारलेला आहे आता कोणता, पराविद्या संबंधात प्रश्न आहे. तत्र विद्या परा अपरा चैव, सांगितलं शास्त्राने दोन प्रकारच्या विद्या, पराविद्या आणि अपराविद्या. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी असणारी ही ब्रह्मविद्या ती प्राप्त करण्यासाठी विवेक आणि वैराग्य आहे का नाही हे पाहण्यासाठी आता यमराज काय करतात, त्याची परीक्षा घेतात. आणि म्हणून त्याला काय आता ह्या सगळ्या मंत्राच्या द्वारे 23, 24, 25 हे जे काय सगळे मंत्र आहेत या सगळ्या मंत्राच्या द्वारे त्या ठिकाणी नचिकेताला किंचित प्रलोभन
जे आहे प्रलोभन देण्याचं काम या ठिकाणी करतात. आणि असा असणारा 23वा असणारा मंत्र 22व्या मंत्रापर्यंत आपण कालच्या पाठामध्ये पाहिलं. या ठिकाणी 23व्या मंत्राच्या आरंभात 23, 24, 25 एक समानच आहेत, त्याच्यामध्ये काय भिन्नता नाही. सगळ्याच्या माध्यमातून मी तुला अमुक देतो तमुक देतो हे सगळं मी तुला देतो हे सगळं सांगण्याचा प्रयत्न या तिन्ही मंत्राच्या द्वारे केलेला आहे. शतयुत पुत्र पौत्रान मृणीष्व बहून पशून हस्ति हिरण्यवश्वान भूमिर्महदायुतम मृणीष्व स्वयं च जीव शरदो यावदिच्छसी असणारा 23वा असणारा मंत्र. काय म्हणतात हे नचिकेत, काय मी काय करतो, शतयुत पुत्र पौत्रान मृणीष्व 100 वर्ष तुला मी आयुष्य देतो. काय करतो मी तुला 100 वर्ष आयुष्य तुला देतो. आणि त्यानंतर त्याच बरोबर पुत्र पौत्रान गृणीष्व त्याबरोबर 100 वर्ष आयुष्य असणारी तुला मुलं बाळ हे सगळं जे आहे नातवंड आहे सगळं मी तुला देतो. त्यानंतर बहून पशून हस्ति हिरण्यवश्वान त्याबरोबर खूप सारं बहून पशुधन जे आहे अनेक प्रकारचं पशुधन मी तुला देतो. हत्ती देतो, सुवर्ण, घोडे सर्वच्या सर्व काय आहे हे सगळ्याच्या सगळं मी तुला देतो. त्यानंतर भूमिर्महदायतनम मृणीष्व त्यानंतर प्रचंड असा विशाल भूभाग असलेली जी भूमी आहे विशाल असणारी भूमंडल भूमी जी आहे ती सुद्धा मी तुला देतो. स्वयं च जीव शरदो यावदिच्छसी आणि त्यानंतर तुला जगण्याची एवढी जगण्याची इच्छा आहे. स्वयं म्हणजे तुला स्वतःला काय शरदो यावदिच्छसी तुला जेवढी जगण्याची इच्छा आहे ना तेवढा तू जगू शकशील. या सगळ्या गोष्टी मी तुला येथे देण्याचा प्रयत्न करतो. परंतु ती विद्या जी आहे त्या विद्येच्या मागे लागू नकोस, हे सगळं घेऊन टाक त्या बदल्यात. आणि काय सांगतात, हे तत्तुल्यम यदि मन्यसे वरम वृणीष्वत्तंजलजीविकांच महाभूमौ नचिकेतस्तुमेधी कामानां ताम कामभाजम करोमी. अशा प्रकारे या समान दुसरा एखादा वर मागत असशील तर याप्रमाणे धन व दीर्घकाली जीवन मागून घे. दुसरा काय तुला जर वर पाहिजे असेल ना या समान तर काय कर, तर याप्रमाणे धन अथवा धन आणि दीर्घकालीन जे जीवन आहे ना म्हणजे एक तर धनाची प्राप्ती करून घे अथवा दीर्घकालीन जीवन मागून घे. हे नचिकेत काय महाभूमौ नचिकेतस्त्वमेधी कामानां त्वाम कामभाजम करोमी. या विस्तृत भूमीमध्ये तू प्रगती करून घे. संपूर्ण विस्तृत जी भूमी आहे त्याच्यामध्ये काय तू कर प्रगती करून घे. मी तुला कामनांना आपल्या इच्छेनुसार भोगणारा म्हणजे संपूर्ण ज्या कामना आहेत तुझ्या त्या कामना ज्या आहेत आपल्या इच्छेच्या अनुसार जी मनामध्ये इच्छा आहे त्या इच्छेची पूर्ती करण्याचा थोडक्यात मी या ठिकाणी प्रयत्न करतो. ये ये कामा दुर्लभा मर्त्यलोके सर्वान् कामांगच्छन्दः प्रार्थयस्व इमा रामा सरथा सदूर्या नहि दृढालिम्बनीया मनुष्यैः आविर्मप्रत्ताभिपरिचारयस्व नचिकेतो मरणमानप्राक्षीः. अशा प्रकारे असणारा 25वा मंत्र त्या मंत्राच्या माध्यमातून पुन्हा ये ये कामा दुर्लभा मर्त्यलोके म्हणजे या मृत्यूलोकामध्ये काय जे जे भोग अत्यंत दुर्लभ आहेत या मृत्यूलोकात ये ये कामा दुर्लभा मर्त्यलोके सर्वान् कामागच्छन्दः प्रार्थयस्व ते सगळ्या कामना त्या सर्व भोगांना तू मागून घे. जे जे या मृत्यूलोकामध्ये अत्यंत दुर्लभ आहेत त्या कामना त्या इच्छा त्या सुद्धा काय मी तुला देण्यासाठी प्रयत्नशील आहे किंवा मी तुला देतो. काय इमा रामा सरथा सतूर्या मी तुला काय काय देतो रथ त्यानंतर वाद्यासहित असणारा ह्या अप्सरा अनेक प्रकारच्या या हे सर्व तुला या ठिकाणी जे मनुष्यांना कधीही प्राप्त होत नाही ते सर्व तुला या ठिकाणी देण्याचा मी प्रयत्न करतोय. आणि माझ्याद्वारे दिलेल्या या संपूर्ण सेविका त्यांच्याद्वारे काय कर तू सेवा करून घे. परंतु काय नचिकेतो मरणमान प्राक्षीः हे नचिकेत तू जो मरणासंबंधी जो प्रश्न विचारलेला आहे तुझा जो प्रश्न या ठिकाणी तू विचारलेला आहे तो मरणासंबंधीचा असणारा प्रश्न
येयं प्रेते विचिकित्सा मनुष्य अस्ति ते केनायमस्ति ति चैके. हा जो तुझा प्रश्न आहे, हा प्रश्न तू या ठिकाणी विचारू नकोस. त्या अनुषंगाने हे सगळे जे भोग आहेत हे संपूर्ण भोग मी तुला देण्यासाठी तयार आहे. परंतु तू जो प्रश्न विचारलेला आहेस तो प्रश्न या ठिकाणी तू करू नकोस, कारण अत्यंत कसा आहे, दुर्विज्ञेय आहे, सहजासहजी तो कोणाला कळत नाही असा तो प्रश्न आहे. काय म्हणतात त्याच्यावर असणारं आचार्यांचं भाष्य. आचार्य या ठिकाणी म्हणतात काय, शतायुषः शतं वर्षाणि आयुषे येषां तान् शतायुषः पुत्र पौत्रान् वृणीष्व किंच गवादिलक्षणात् बहून् पशून् हस्ति हिरण्यं हस्तिश्च हिरण्यश्च हस्ति हिरण्यम अश्वाश्च. अशा प्रकारे असणारं आचार्यांचं भाष्य. त्या ठिकाणी काय म्हणतात, ये कामा प्रार्थनीयाः दुर्लभाश्च मर्त्यलोके सर्वांस्तान् कामाश्छन्दतः इच्छतः प्रार्थयस्व. नचिकेताने काय, आचार्यांचं असणारं भाष्य काय म्हणतात आचार्य, नचिकेताने आपला हट्ट सोडला नाही. नचिकेत आहे, त्यांनी त्याचं काही किती जरी सांगितलं ते स्वतःचा हट्ट जो आहे हा हट्ट काय बाला हट्ट येतो, बाला हट्ट पूर्ण करावा लागतो. म्हणून त्या ठिकाणी सांगितले 3 हट्ट सांगितले. हे काय आहे, काही जरी मनुष्य कसा जरी असला तरी त्याला हे 3 हट्ट पूर्ण करावे लागतात. बाल हट्ट, राज हट्ट आणि स्त्री हट्ट. या तिघांच्या ज्या इच्छा आहे त्या मनुष्याला काही झालं तरी पूर्णच कराव्या लागतात. लहान मुलाची इच्छा, राजाची असणारी इच्छा आणि स्त्रियांची असणारी इच्छा, हे काय, हे 3 हट्ट आहेत. हे काय केले पाहिजे, पूर्णच करावे लागतं. तसं या ठिकाणी नचिकेत काय आता बाल हट्ट आहे, लहान आहे, 7 वर्षाचा, अजून काही फार मोठा नाही. त्याचा असणारा जो हट्ट आहे तो सुद्धा काय आता पूर्णच करायचा आहे. आणि म्हणून नचिकेताने आपला हट्ट सोडला नाही. काही तुम्ही सांगितलं, तुम्ही किती मला सांगा, मी अमुक देतो तमुक देतो, पण हा ना सोडतं घरामध्ये. आता ही लहान मुलांना जे काय नवीन काय ते हे पाहिजे ते पाहिजे, अमुक वस्तू पाहिजे, एखादी गोष्ट त्यांच्या डोक्यामध्ये बसली पाहिजे की मग तीच पाहिजे. मग किती महाग असले, किती काही असले, आई वडील म्हणतात की ह्याच्या बदल्यात तुला चॉकलेट देतो, अमुक देतो तमुक देतो, हे घे, ही कॅडबरी घे, हे दुसरं तसंच धर, हे एक खेळणं काढून देतील, ते एक खेळणं आहे, परंतु हे काही नको म्हणतात, तेच पाहिजे. तसं इथं नचिकेतात मला सगळं म्हणतात, हे देतो ते देतो, भूमी देतो, सगळं देतो, पशु असतो, हस्ती देतो, रथ देतो, सगळं काही देतो. सगळे भोग जे या ठिकाणी आहे ते सर्व भोग या ठिकाणी मी तुला देतो, परंतु तो प्रश्न मागू नको. परंतु याचा हट्ट तोच आहे. परंतु नचिकेताने आपला हट्ट सोडला नाही, तरी त्याला पुन्हा प्रलोभन दाखवण्यासाठी यमाने प्रयत्न केला. पहिल्या ह्याच्यातनं नाही सुटला. मग काय केलं, हे दुसरे जे आहेत हे 23, 24, 25 या 3 मंत्रांच्या द्वारे पुन्हा त्याला प्रलोभन दाखवण्यासाठी यमाने प्रयत्न केला. अरे नचिकेता, शेकडो वर्ष जगणारे असे पुत्र पौत्र आदी देतो मी, पण तुला काय करतो, 100 वर्ष ज्यांची आयुष्य मर्यादा आहेत असे मी कोण पुत्र तुला देतो, पौत्र तुला मी देतो, तसेच पुष्कळ असे पशु, हस्ती, घोडे वगैरे मागून, त्याचबरोबर अनेक प्रकारचे तुला मी काय देतो, पशु देतो म्हणजे गायी आदी देतो, नंतर हत्ती देतो, घोडे देतो, हे सगळं जे काय तुला अपेक्षित आहे सर्वच्या सर्व मी तुला देतो. अथवा भूलोकातील विस्तीर्ण स्थान घे. ह्या संपूर्ण जगतामध्ये या भूमीमधलं एखादा विस्तीर्ण म्हणजे मोठा प्रदेश जो आहे, हा मोठा प्रदेश सुद्धा एखादा काय कर मागून घे. अथवा भूलोकातील विस्तीर्ण स्थान घे. तू वाटेल तिकडे दिवस जगण्याचा वर माग. आणि तू काय कर, वाटेल तिकडे काय दिवस जगण्याचा वर माग. मनुष्य स्वतः जर जिवंत नसेल तर इतर ऐश्वर्याचा काही उपयोग होत नाही. आणि मग काय असा पण वर मागून घे. तुला जेवढी इच्छा आहे मी एवढ्या वर्ष जगावं, तो सुद्धा वर तू मागून घे. आणि मनुष्य स्वतः जर जिवंत नसेल तर इतर ऐश्वर्याचा काही उपयोग नाही. अलग मनुष्य आपण सगळे, बंगला आहे, गाडी आहे, जमीन आहे, नोकर आहे, चाकर आहे, परंतु तोच नसेल तर जसा काही उपयोग नाही त्याचा. म्हणून म्हणतात तुला पाहिजे तेवढं आयुष्य तू माझ्याकडनं मागून घे.
त्याचबरोबर हे सगळं मगाशी सांगितल्याप्रमाणे हाती, घोडे, जमीन, बंगला, काय पाहिजे ते तुला मागून घेते, सगळं देतो. आणि म्हणून निस्ता दीर्घाशु जरी असला तरी शरीर इंद्रिय विकला असले तर ते जीवन व्यर्थ आहे. याशिवाय आणखी तुला जे पाहिजे ते माग. आणि नुसतं जीवनसुद्धा असून उपयोग नाही. जीवित आहे पण रोगाने बाधित आहे. आलं म्हणून आपण आरोग्य, क्षेम, स्थैर्य, आरोग्य आपण ज्या संकल्प करतो त्यामध्ये या सगळ्या गोष्टी मागून घेतो. क्षेम, स्थैर्य, आरोग्य, ऐश्वर्य, अभिवृद्ध्यर्थम. या सगळ्या बाकीच्या क्षेम, स्थैर्य, ऐश्वर्य जरी सगळं प्राप्त झालं पण जर आरोग्य नसेल तर काय सगळं असून तसे त्याचा काही उपयोग नाही. पंचपक्वान्न समोर वाढलेली आहेत जेवणाच्या टेबलवर. आता गणपतीचे दिवस चाललेले आहेत. आता उद्या गौराई येतील, हे येईल, ते येईल. गणपतीसाठी अनेक प्रकारचे नैवेद्य चाललेले आहेत. मिष्टान्न, मोदक आहे, लाडू आहे, सगळं आहे. गुलाबजाम आहेत, मोदक आहेत, सुंदर सुंदर प्रकारचे सगळं काही सुंदर चाललेलं आहे नैवेद्य गणपतीचा. आणि नैवेद्य दाखवल्यानंतर सगळे आपले पंक्तीमध्ये बसलेले आहेत. सगळे पदार्थ सुंदरपैकी, खीर आहे, हे आहे, ते आहे, सगळे. काही नाही असं नाही. परंतु याच्या ताटामध्ये फक्त चपाती आणि फक्त थोडी भाजी आली कारल्याची. काय त्याचा उपयोग काय? एवढे सगळे भोग असून जसं काही उपयोग नाही. का? BP आणि डायबेटीस याला आहे. म्हणजेच काय, हे सगळे भोग असताना सुद्धा जर अशा प्रकारे आरोग्य नसेल, आरोग्यम धनसंपदा, आणि आरोग्याकडे महत्त्व आहे. शरीर माध्यम खलु धर्म साधनम सांगितलं. शरीर जे आहे हे शरीर जोपर्यंत सुदृढ आहे तोपर्यंतच हे सगळं. आणि शरीर सुदृढ नसेल आणि सगळं असेल त्याचा काही उपयोग नाही. सगळं पंचपक्वान्नाचं ताट समोर ठेवलं आणि मग म्हणतो मला आता डायबेटीस आहे, मला हे काही खाता येणार नाही. मग ही चपाती यातली थोडी द्या अर्धी, आणि ती असलेली तिथे कोणती मेथीची भाजी केलेली आहे, कारल्याची भाजी आहे तेवढीच थोडी द्या, आणि साधं वरण आहे तेवढंच द्या. तसं त्या पंचपक्वान्नाचं ताट देऊन सुद्धा त्याला काही, ज्याला डायबिटीस आहे त्याला काही फायदा नाही. तसंच आहे आरोग्याला सांगितलं. मग आरोग्यम धनसंपदा सांगितलं. बाकी एखादी संपदा तुम्हाला कमी असली तर चालेल. आणि आता जर पाहिलं शहरीकरणामध्ये, तुमच्या शहरीकरणामध्ये तर सगळे डॉक्टर, हॉस्पिटल सगळे तुडुंब फुलेत. का? आरोग्य नाही. आरोग्य का नाही? आरोग्य दिनचर्या व्यवस्थित नाही. भगवंताने गीतेने सांगितलं युक्ताहार विहारस्य युक्तचेतस्य कर्मसु. पण ती आहे का आमची दिनचर्या? आहारयुक्त नाही, विहारयुक्त नाही. कधीही उठायचं, कधीही खायचं, कधीही झोपायचं, कधीही काही करायचं. मग काय? मग आरोग्य राहणारच नाही व्यवस्थित. शरीराला पाहिजे तेवढी बॅटरी सारखं येते. कोणत्या आपण आता असतं इन्व्हर्टरला बॅटरी असते, ती तासात चार्ज होत नाही. कमीत कमी तिला 10-12 तास असेल तर ती पूर्ण चार्ज होते. तुम्ही म्हटला 2 तासात चार्ज करतो तो होणार नाही. तसंच आहे इथे. त्याला पूर्ण जोपर्यंत झोप होणार नाही तोपर्यंत चार्ज होणारच नाही. मग आम्ही झोपणार 12-1 वाजता, उठणार सकाळी कुठेतरी 6-7 वाजता, म्हणजे किती 2-3 तासाच्या झोपेमध्ये ते चार्ज काय होणार? काही होणार नाही. म्हणजे चार्ज नाही झाली तर मग डिस्चार्ज होणार. म्हणजे मग काय होणार? सगळे असणारे रोग, योग, बाधा सगळ्या त्याला होत जाणार. म्हणून अशा प्रकारे म्हणून आरोग्याचे प्राप्ती पाहिजे. एखादी गोष्ट कमी असू दे पण आरोग्यासाठी आपल्या जीवनामधला सकाळ आणि संध्याकाळ कमीत कमी 1 तास तुम्हाला द्यायला पाहिजे आपल्याला. कारण आरोग्य व्यवस्थित असेल तर मग काही नाही, छानपैकी असतं सगळं. आता मग सारखी ती चिंता म्हणे आज ही गोळी घ्यायची, उद्या ती गोळी घ्यायची, दुपारी ही गोळी, संध्याकाळी ही गोळी. जेवण कमी त्या गोळ्याच जास्त आहेत अशी लोक झाली आहेत आजकाल. आरोग्याची बिलकुल चिंता नाही. म्हणून काय पाहिजे? आरोग्य भगवंताकडे. म्हणून त्या ठिकाणी संकल्पामध्ये सांगितलं नुसतं क्षेम, स्थैर्य, संपत्ती नाही, क्षेम, स्थैर्य, आरोग्य सांगितलं. आयु पण पाहिजे पूर्ण. जीवेत शरदशतम सांगितलं. 100 वर्षापर्यंत आयुष्य मर्यादा पाहिजे.
कसे माझ्या आरोग्याने युक्त पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारे सगळं जे आहे ते सगळं तुला देतो. याशिवाय आणखी तुला जे पाहिजे ते सर्व तू माग. द्रव्य हिरण्यरत्नादी आणखी द्रव्य हिरण्यरत्नादी चिरकाल जीवन सर्व सप्तद्वीप पृथ्वीचा राजा संपूर्ण ती पृथ्वी आहे. सप्तद्वीपाच्या मेदिनी 7 द्वीप आहे त्याच्यामध्ये. हे सप्तद्वीपवाली असणारी जी पृथ्वी आहे तिचा राजा पण जरी आहे ते सुद्धा आम्ही तुला देत आहे. सर्व सप्तद्वीप पृथ्वीचा राजा हो. यापेक्षा अधिक काय पाहिजे. मनुष्य लोकातील व स्वर्ग लोकातील जे ऐश्वर्य आहे ते माग. म्हणजे नुसतं मनुष्य लोकातलंच नाही तर स्वर्गलोकामध्ये सुद्धा जे ऐश्वर्य अपेक्षित आहे ते सुद्धा तू या ठिकाणी काय मागून घे. या मनुष्य लोकात मिळणाऱ्या अत्यंत दुर्लभ असे ते पदार्थ ते तुझ्या इच्छेप्रमाणे माग. स्वर्गातील दिव्याशा ज्या पुरुषास रमान करणारा अप्सरा त्या रथासह सर्व वाद्य गायनासही मी तुला देतो. त्याप्रमाणे स्वर्गलोकामध्ये असणारे सुद्धा इतर भोग अप्सरा आदी ते सुद्धा मी तुला या ठिकाणी देतो. असे पदार्थ इतरांना आमच्यासारख्यांच्या कृपेशिवाय मिळणार नाही. आणि म्हणून अशा प्रकारचे जे सर्व जे पदार्थ भोग पदार्थ जे आहेत जे सहजासहजी कुणाला मिळत नाही ते सर्वच्या सर्व मी तुला या ठिकाणी देतो. येयम प्रेते या मंत्राने मरणाविषयी तू जो प्रश्न विचारला आहे तो सोडून दे. परंतु तुझा जो प्रश्न आहे येयम प्रेते विचिकित्सा मनुष्य अस्ति ते नायमस्ति चैके हा जो प्रश्न तू केलेला आहेस तो प्रश्न काय तेवढं सोडून सगळं तुला मी द्यायला तयार आहे. तो सोडून दे. तू विचारलेला प्रश्न काकदंत परीक्षेसारखा निष्फळ आहे. कारण तो जो प्रश्न आहे हा कसा आहे काकदंत परीक्षा. काक म्हणजे कावळ्याला जाते का हे जसं बघणं व्यर्थ आहे तसा तुझा प्रश्न व्यर्थ आहे निष्फळ आहे. याप्रमाणे त्याच्या आत्मविद्येबद्दल अधिकार पाहण्यासाठी मोक्षाशिवाय इतर फळाचे आमिष यमाने त्यास दाखवले. आणि म्हणून या ठिकाणी यमराज जे आहेत यमराज काय करतात त्याची परीक्षा घेत आहेत की नक्की त्याच्यामध्ये विवेक वैराग्य आहे का नाही हे पाहण्याकरता. आणि या सगळे भोग जे आहेत हे सगळे भोग ऐश्वर मृत्यूलोकाचे स्वर्गलोकाचे सगळं मी तुला देतो. परंतु तेवढा प्रश्न तुझा आहे येयम मनुष्य लोके जे आहे येयम प्रेते विचिकित्सा मनुष्य हा जो तुझा प्रश्न आहे तो प्रश्न या ठिकाणी करू नको. अशा प्रकारे हे असणारा 23, 24, 25, 3 मंत्राच्या माध्यमातून या ठिकाणी नचिकेताला यमांनी काय त्या ठिकाणी त्याचं वैराग्य आणि विवेक आहे का नाही हे पाहण्याकरता मग अनेक भोग आणि ऐश्वर्याचं प्रलोभन दाखवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर असणार त्याचं पुन्हा उत्तर 26व्या मंत्राच्या द्वारे शोभावामर्तस्य दंतकैत सर्वेंद्रियाणाम जयंती तेजाः अपि सर्वं जीवितमल्पमेव तवेव हस्तवृत्ती. अशा प्रकारे त्याचं असणारं उत्तर पुन्हा 26व्या श्लोकाच्या माध्यमातून नचिकेत देण्याचा प्रयत्न करतो. त्याचा विशेष अर्थ उद्याच्या पाठामध्ये पाहणार आहोत.